हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण घरामध्येच फालुदा तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। तर पहिल्यांदा आपण स्ट्रॉबेरीचा फालुदा चॅनलवरती अपलोड केलेला आहे, पण तो आपण विकतच्या तयार पॅकेटपासून आपण फालुदा तयार केलेला, पण आज आपण घरामध्येच फालुदा तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। स्ट्रॉबेरी फालुदा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी फ्रेश स्ट्रॉबेरी घेतलेली आहे। तर आजकाल बाजारामध्ये खूप छानपैकी फ्रेश स्ट्रॉबेरी मिळत आहे, तर आपण आज स्ट्रॉबेरीपासून फालुदा तयार करणार आहे। 1 वाटी स्ट्रॉबेरी धुवून त्याचे 3-4 तुकडे करून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। कढईमध्ये आपण 2 वाटी दूध घेत आहे। दुधामध्ये पाव वाटी साखर घालून साखर आपण विरघळून घेणार आहे। मोठ्या गॅसच्या आचेवर आपण सतत असे फिरवून दूध उकळून घेणार आहे आणि साखर आहे ती पण आपण विरघळून घेणार आहे। सतत असे फिरवून 2 वाटी दुधाचे आपण 1 वाटी दूध तयार केलेले आहे। गॅस आपण बारीक केलेला आहे आणि यामध्ये आता आपण 100 ग्रॅम मिल्क पावडर थोडी थोडी करून घालत आहे आणि दुसऱ्या हाताने आपण पळीने मिल्क पावडर आणि दूध एकत्र मिक्स करून घेत आहे। बारीक गॅसवरती मिल्क पावडर घातल्यानंतर दूध आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण दुधापासून रबडी तयार करत आहे। काजू, बदाम आणि पिस्ता यांचे बारीक तुकडे तयार करून घेतलेले आहेत, ते आपण तयार केलेल्या रबडीवरती घालून एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण दाटसर रबडी तयार केलेली आहे। तयार केलेली रबडी थंड झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 1 वाटी स्ट्रॉबेरीचे 3-4 तुकडे करून त्यामध्ये थोडे पाणी घालून आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, ती आपण गाळणीने गाळून घेणार आहे। 1 वाटी स्ट्रॉबेरीचा रस, त्यामध्ये 2 चमचे साखर घालत आहे। अर्धी वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, तोही आपण या रसामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे। फालुद्यामध्ये जी शेव वापरली जाते ती शेव आपण तयार करत आहे। यामध्ये चिमूटभर आपण ऑरेंज कलर घालत आहे। रेड कलर मला लवकर गावला नाही, तर मला ऑरेंज कलर माझ्या हातामध्ये आला, तर तो मी यामध्ये थोडासा घातला आहे। कलर नाही घातला तरी चालेल। कढईमध्ये आपण रबडी तयार करून घेतलेली, त्याच कढईमध्ये आपण आता स्ट्रॉबेरीचा रस घालून एकत्र मिक्स करून घेत आहे। गॅसच्या मोठ्या आचेवरती सतत असे आपल्याला फिरवत राहायचे आहे। गुठळ्या होण्याची शक्यता आहे, त्या गुठळ्या आपल्याला मोडून सतत असे फिरवत राहायचे आहे। सतत असे घोटून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने आपण रव्याच्या कुरवड्या तयार करण्यासाठी आपण पीठ शिजवून घेतो, त्या पद्धतीने आपल्याला हे सुद्धा पीठ घोटून शिजवून घ्यायचे आहे। तर पिठाला अशी शाईन चकाकी येईपर्यंत आपल्याला पीठ शिजवून घ्यायचे आहे। बारीक गॅसच्या आचेवरती आपण सतत असे फिरवून पीठ शिजवून घेत आहे। तर पीठ असे चांगले शिजवून घेतले की शेव चांगली तयार होते। तर अशा पद्धतीने आपण शेव तयार करण्यासाठी पीठ शिजवून घेतलेले आहे। स्टीलच्या छोट्या घमेल्यामध्ये आपण बर्फ काढून घेतलेला आहे। शेव आपण थंड पाण्यावरती काढून घेणार आहे। तर पहिल्यांदा आपण शेवग्याच्या भांड्यामध्ये तयार केलेले आपण पीठ भरून घेत आहे आणि नंतर शेवग्याचे झाकण लावून आपण बर्फावरती शेव पाडून घेत आहे। फालुदा तयार करण्यासाठी काही आपण फळेही घालणार आहे, त्यामध्ये मी स्ट्रॉबेरी, द्राक्षे आणि सफरचंद बारीक चिरून तुकडे करून घेतलेले आहेत। सब्जा मी पाण्यामध्ये 10-15 मिनिटे भिजत ठेवलेला, तर तो छानपैकी फुगलेला आहे। फालुदाचा ग्लास आपण तयार करत आहे, त्यामध्ये पहिल्यांदा सब्जा, त्यामध्ये आपण चिरून घेतलेले द्राक्ष, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि डाळिंब घातले आहे आणि नंतर आपण ग्लासमध्ये रबडी घालून नंतर त्याच्यावरती आपण तयार केलेली शेव आणि वैष्णवीच्या पप्पाने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणलेलं होतं, तेही मी यामध्ये घातले आहे आणि नंतर त्याच्यावरती सब्जा आणि चिरून घेतलेली फळे आणि त्याच्यावरती आपण रबडी घालत आहे। काजू, बदाम आणि पिस्ता यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, तेही आपण फालुदामध्ये घालत आहे। तर अशा पद्धतीने आपण फालुदाचा ग्लास तयार केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण फालुदा ग्लास भरून पिण्यासाठी तयार करून घेत आहे। तर घरामध्येच आपण खूप सारी शेव तयार करून आणि भरपूर फळे घालून आणि रबडी घालून फालुदा तयार करून घेत आहे आणि यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडेही घालायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण घरामध्ये स्ट्रॉबेरी फालुदा तयार केलेला आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली तीही कमेंटमध्ये सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।